मला माहिती आहे तो खूप हर्ट झालाय. खूप जास्त हर्ट झालाय डॅड. मला तर असं वाटतंय ना की तोच इतका रूढ वागतोय तर मग मामा आजी शमिका कसे वागत असेल गॉड. डॅड तो माझ्या ना तोंडावर बोलला की मी आयुष्यात कधी तुम्हाला माफ करणार नाही. तुम्हाला म्हणजे मला असं म्हणाला की तुम्हाला कधी माफ करणार. मला माफ करणार नाही पण त्या शमिकालाही कधी माफ करणार नाही. दिस इज टू मच. तुमची शिक्षा विचार त्या शमिकाला का द्यावी. हे तर बरोबर नाही वागतोय ना. मी गेले काही महिने पाहतोय मिस्टर राजे, आपल्यामध्ये झालेली चर्चा आणि दिलेले प्रॉमिसेस या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत याचा तुम्हाला विसर पडू लागेल. एक मिनिट चौधरी साहेब. मला हे बघा, मला तुमचं काही एक ऐकायचं नाहीये. नुसत्या बिझनेस टूर्स आणि बिझनेस लंच घेऊन ₹1 रुपयाचे प्रॉफिट होत नसेल तर या मार्केटमध्ये यापुढे तुमच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. काही बोलू नका. मिस्टर राजे, डॅड काय होतं तुम्हाला. काय होते तुम्हाला. एक मिनिट पाणी प्या. ओके मिस्टर राजे. मला शमिकाला फोन केलेच पाहिजे. तिला काहीच माहित नाहीये. आशू ऐक माझं. इतक्यात शमिकाला फोन लावू नको. काय तू आता तिला सांगशील की डॅड ICU मध्ये वगैरे आहेत आणि ह्या सगळ्या सिच्युएशन बद्दल सांगितलं तर ती पळत पळत इथे आणि मग अशाने तिला तिकडे तिच्या सासरी त्रास होऊ शकतो. हो की नाही. आणि आपण सगळे आहोत नाही तर डॅडची काळजी घ्यायला. त्यामुळे तू तिला आत्ता सांगू नकोस. ओके. अरे पण तिला कळलं पाहिजे ना. आशू बेटा बेटा रिलॅक्स. बघ ऑफकोर्स शमिकाला कळवायला पाहिजे. हा पण अशी गोष्ट कळवण्याची एक वेळ असते ना राजा. जरा डॅडची तब्येत कशी आपल्याला कळलं की आपण तिला फोन करू. हा तुम्हाला तुमच्या घरच्यांची म्हणजे तुमच्या बाबांची, आशुदीची आणि रियाची खूप आठवण येत असेल ना. आठवण येते ना. डॅडची, आशूची खरंच खूप आठवण येते. पूर्वी कसं आम्ही एकमेकांना भेटायचो, बोलायचो, पण आता तसं काहीच नाही बोलाय. आधी साधं कोणी शिंकलं तरी कळायचं, पण आता ते सगळे कसे आहेत कुणाच ठाऊक. आय होप सगळं नीट असेल. असं आपल्याला पाहिजे ती गोष्ट अशी वेळेत घडते. म्हणजे फॉर एक्झाम्पल नम्रता प्रकरण कसं वेळेत बाहेर आलं. मग शमिकाच्या लाडक्या सासर आणि माहेरात पडलेली दरी. येस येस येस. आणि रोमॅन्टिक कपल ऑफ द डेकेड. अभिजित शमिका यांच्यामध्ये वाढलेलं अंतर. आणि मग हे महाराज हाय बीपीने ऍडमिट झाले. येस. आणि आता ह्याचे हाय बीपी कधीच लो होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. आणि ती सुद्धा अशा प्रकारे ना की हे फक्त आयुष्यभर आपल्यावरच अवलंबून राहते. What are you saying? अनिरुद्ध राजे डिपेंडेंट ऑन मी. I like it. I love it. तू का केलंस प्रेम माझ्यावर. कारण मला जसा लाईफ पार्टनर हवा होता ना तसाच असतो. माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टींची कमतरता होती ना त्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडून मिळाल्यात मला.